नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अगदी काही टप्प्यावर आल्यामुळे सर्वच पक्षांमध्ये धांदल उडालेली आहे। सर्व पक्ष चार्ज झालेले आहेत। सर्वांकडूनच डावपेच आखणी सुरू आहे। विशेषतः पक्ष म्हणण्याऐवजी महायुती आणि महाविकास आघाडी असंच म्हणावं लागेल। महायुती पश्चिम महाराष्ट्रात जोरकसपणे आघाडीवर दिसून येत आहे, त्या प्रमाणात महाविकास आघाडी मात्र पिछाडीवर स्पष्टपणे जाणवत आहे। महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणजे काँग्रेस, शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, हे महाविकास आघाडीचे घटक पक्ष। दुसरीकडे महायुतीमध्ये अर्थातच सत्ताधारी भारतीय जनता पार्टी, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना। एकूण हे चित्र पाहता सत्ताधारी आणि विरोधक हा संघर्ष तीव्रतेने जाणवताना दिसून येत नाही, हे मात्र तितकंच खरं आहे। कारण विरोधकांमध्ये जे बळ पाहिजे, जी शक्ती पाहिजे ती क्षीण होत चालली की काय अशी परिस्थिती आहे। कारण काही प्रमाणात उद्धव ठाकरेंची शिवसेना पश्चिम महाराष्ट्रात आक्रमक दिसत आहे, हे मात्र नाकारून चालणार नाही। पण त्या प्रमाणात काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र निश्चितच थंड आहे, हे स्पष्टपणे जाणवत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे दोन खंदे समर्थक आणि नेते म्हटलं तर माजी राज्यमंत्री आमदार सतेज पाटील आणि सांगलीचे विश्वजित कदम, ह्या दोघांवरच खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्राची धोरण आहे असं म्हटलं तर ते निश्चितच कार्यकर्त्यांना जाणवेल। कारण सातारा जिल्ह्यातील किंवा कराडचे नेते असलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसच्या उभारीसाठी तितकेसे आक्रमक दिसून येत नाहीत। त्याचबरोबर सोलापूरचे सुशीलकुमार शिंदे यांची परिस्थिती तशीच आहे। खरं तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना ज्या आक्रमकतेने त्यांनी काम केलं होतं, ज्या आक्रमकतेने त्यांनी सुधारणा करण्यासाठी काही पावलं उचलली होती, आज मात्र ते एकदमच थंड आहेत। सतेज पाटील आणि विश्वजित कदम यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांच्या संस्थांचा डोलारा खूप मोठा आहे आणि हा डोलारा सांभाळताना सत्ताधाऱ्यांना टक्कर देणं त्यांना तितकंसं सोपं नाही, हे स्पष्टपणे त्यांचेच कार्यकर्ते बोलत आहेत। इतकंच नव्हे तर काही महिन्यापूर्वी थेट मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा बोलून गेले होते, विश्वजित तुमचा सुद्धा मुहूर्त लवकरच लागेल, विश्वजित कदम यांना सुद्धा भारतीय जनता पार्टीत नेलं जाईल अशीच त्यांनी एक शक्यता वर्तवली होती। आणि त्यानंतर बराच गदारोळ झाला होता, बरीच चर्चा झाली होती। सतेज पाटील सुद्धा काँग्रेसमध्ये राहतात की नाही अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात होती आणि आहे। पण सतेज पाटील गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर मात्र काहीशे चार्ज झालेले आहेत, हे निश्चितच सर्वांना जाणवत आहे। जसं मुश्रीफ यांनी सतेज पाटलांची साथ सोडली आणि हे स्पष्टपणे दाखवून दिलं, इतकंच नव्हे तर आपली हतबलता म्हणत आपल्या चिरंजीवाच्या गळ्यात गोकुळच्या अध्यक्षपदाची माळ अडकून घेतली गेली, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे। आणि यानंतर जेव्हा सतेज पाटील म्हटले की मी एकाकी पडलोय आणि तुम्ही माझ्यावर आहात का, अशी जेव्हा त्यांनी कार्यकर्त्यांना साथ घातली आणि सतेज पाटलांची ही भावनिक साथ अर्थातच मुश्रीफांनी जाणली। कारण हे मुश्रीफ पट्टीचे राजकारणी आहेत, त्यांना माहिती आहे जर आमचं ठरलंय म्हणून जशी एकेकाळी सतेज पाटील यांनी साथ घातली होती आणि ती आज साथ त्यांची अशी आहे की मी एकटा पडलोय आणि तुमची साथ पाहिजे। हे जेव्हा सतेज पाटील यांचं वाक्य हेरलं आणि मुश्रीफ लगेच म्हटले की एकटा म्हणून चालणार नाही, लढावं तर लागेलच, म्हणजेच मुश्रीफांनी लगेच प्रति आव्हान दिल्याचाच हा प्रकार मानला जात आहे। सतेज पाटील यांना काही प्रमाणात मी सांगितलं तशी सत्ताधाऱ्यांची भीती आहे, कारण त्यांच्या संस्थांचा डोलारा मोठा आहे। तसेच विश्वजित कदम यांना भीती आहे, पण सतेज पाटील अजूनही आक्रमक आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ते कार्यकर्त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांचे काही माजी नगरसेवक मात्र त्यांना सोडून जात आहेत, असा सुद्धा एक प्रकार आहे। कोल्हापुरातील एक बडप्रस्थ म्हणून शारंगधर देशमुख यांना मानलं जायचं। शारंगधर देशमुख असोत, सचिन चव्हाण असोत, हे सतेज पाटील यांचे अगदी जीवश्य कंठश्य कार्यकर्ते नेते म्हणून मानलं जायचं। पण जेव्हा शारंगधर देशमुखच एकनाथ शिंदेंना भेटले त्यानंतर सतेज पाटील यांच्या गडाचा एक बुरुज ढासळला असं मानलं तर ते खरोखर वावगं ठरणार नाही। कारण सतेज पाटील यांचा जो गड आहे त्याला भक्कम करणारे जे काही बुरुज आहेत त्या बुरुजांनाच हेरण्याचं काम भारतीय जनता पार्टी असो, एकनाथ शिंदे असोत यांनी केलेलं आहे। सतेज पाटील जितकं एकाकी पडतील तेवढं त्यांना एकाकी पाडायचं आणि काँग्रेसला अर्थातच खिळखिळ करायचं, हा मोठा डाव महायुतीचा आहे, हे स्पष्ट झालेलं आहे। दिवंगत आमदार PN पाटील यांच्यामुळे जी काही काँग्रेस जिल्ह्यात भक्कम होती आणि PN पाटलांची साथ सतेज पाटील यांना अलीकडच्या काळात चांगली मिळत होती, कारण PN पाटील हे निष्ठावंत काँग्रेसचे नेते होते आणि PN पाटील गेल्यापासून अर्थातच काँग्रेसला कोल्हापूर जिल्ह्यात किंबहुना पश्चिम महाराष्ट्रात अवकाळ आलेले आहे, हे तेवढंच खरं आहे। काँग्रेसला अवकाळ येत असताना काँग्रेस एकसंध ठेवण्यासाठी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फळी कमी पडते, हे सुद्धा तितकंच स्पष्ट आहे।
PN पाटील यांचे चिरंजीव जे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुद्धा होते, त्यांच्या बाबत सुद्धा मध्यंतरी वावड्या उठल्या की ते काँग्रेस सोडणार म्हणून. आणि जर तसं झालं तर एकाकी झुंज ही सतेज पाटील यांची कितपत टिकणार, कितपत राहणार आणि ती कितपत झुंजणार हा सुद्धा तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. सतेज पाटील यांना महाविकास आघाडीतील घटक म्हणून संजय पवार, सुनील मोदी, रवी किरण इंगवले किंवा राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारच्या राष्ट्रवादीचे VB पाटील, खासदार शाहू महाराज यांचा पाठिंबा आहे हे सुद्धा दुर्लक्षित करून चालणार नाही. पण काँग्रेसचाच फक्त विचार करता शाहू महाराज माझ्यासोबत आहेत हे सतेज पाटील सांगायला विसरलेले आहेत. त्यामुळे मी एकाकी पडलोय हे सतेज पाटील यांचं विधान जरी भावनिक साथ घालणार असलं तरी त्याला कितपत बळ मिळेल हा सुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणूनच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सतेज पाटील यांना बळ देण्यासाठी एकत्र आले तर ठीक, अन्यथा महायुतीचा वारूळ कोल्हापूर जिल्ह्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रात कोण रोखू शकणार नाही हे मात्र सर्वसामान्यांना ठामपणे दिसत आहे. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.